नंतर काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमधला संघर्ष चांगलाच पेटलाय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राहुल गांधी यांच्या रिलॉन्चिंगचा काँग्रेसचा डाव आहे असा गंभीर आरोप भाजपकडून केला जातोय। राजकीय पोळी भाजण्यासाठी जाणीवपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटवलं जात असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। राहुल गांधींचा नाशिकमध्ये दौरा होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांवरती दबाव टाकला जात असल्याचं देखील नवनाथ बन यांनी म्हटलंय। तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। मात्र सुरुवातीला आपण बघूया की नवनाथ बन यांनी नेमका काय आरोप केलाय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जातोय। राहुल गांधी पुढच्या वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये येणार आहेत आणि जोपर्यंत राहुल गांधींचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावं असा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतोय। आणि काँग्रेसचे नेते आपल्या मुला-मुलींचं करिअर सेट करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। याविषयी आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बोलूयात। पृथ्वीराजजी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवली जाते आणि राहुल गांधींचे रिलॉन्चिंग करण्याचा हा प्रयत्न आहे किंवा हा डाव आहे असा आरोप केला जातोय काँग्रेसकडून। आता आरोप हा कोणी केलाय मला माहिती नाही, पण अत्यंत नॉन सिरियस पद्धतीने भाजप या प्रश्नाकडे पाहतंय। राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत, देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत। देशात कुठेही कुठल्याही नागरिकाला काही त्रास झाला असेल आणि त्याबद्दल त्यांनी जर राहुल गांधींच्याकडे आपली कैफियत मांडली असेल तर त्यामध्ये लक्ष घालण्याची नैतिक जबाबदारी किंवा उत्तरदायित्व हे विरोधी पक्ष नेत्यांचं आहे। आणि त्यामुळं पोळी भाजायचा वगैरे किंवा रिलॉन्चिंगचा काही प्रश्न नाहीये। बघा, राहुल गांधींच्या या छात्रों की गूंज कार्यक्रमामुळे म्हणा किंवा त्याआधी झालेल्या सीजेपीच्या आंदोलनामुळे भाजपचं धाबं दणाणलेलं आहे। ज्या वेळेला राहुल गांधींच्या पुण्याला कार्यक्रम होता त्याच क्षणाला नरेंद्र मोदी आणि नितीन नवीन यांनी आपली नवीन कार्यकारिणी जाहीर करून त्यांचा कार्यक्रम दिल्लीला घेतला। म्हणजे टीव्ही ब्लॅकआउट होईल पुण्याच्या कार्यक्रमाचं। एवढंच काय तर पुण्याचा कार्यक्रम झाला की लगेच देवेंद्र फडणवीसांनी त्या प्रोग्रामची कॉपी केली आणि तेही एका प्रकारचं विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा त्यांनी प्रयत्न केला। गेली 12 वर्ष भाजपला विद्यार्थी आठवले नाहीत। जेव्हा एका मागोमाग एक नीटचे पेपर फुटत होते, विद्यार्थ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त होत होतं, तेव्हा यांना काही सुचलं नाहीये। आणि आता रिलॉन्चिंग आणि असं काहीतरी तुम्ही बोलताय, हे नॉन सिरियस कॉमेंट्स आहेत, पण भाजपचं धाबं दणाणलेलं आहे। भाजप इज इन पॅनिक मोड। प्रधानमंत्री रात्री 12ला उठून इंस्टाग्रामवर रील करतात आणि युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। मोहन भागवत एक कार्यक्रम घडवून आणतात आणि आम्ही किती जैनजीच्या जवळचं दाखवायचा प्रयत्न करतात। हे तुम्ही गेली 12 वर्ष तुम्हाला सुचलं नाही। आता विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे एकजुटीनं आंदोलन केलं, तुम्हाला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, तुम्हाला तुमच्या सोशल मीडियाच्या प्रमुखाची हकालपट्टी करावी लागली। आता विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते आपल्या सर्वांना मिळवून सोडवावे लागतील। आजही पेपर फुटाफुटी होत्या, हा एक प्रचंड मोठा गोरखधंदा निर्माण झालेला आहे ज्याला पॉलिटिकल राजाश्रय आहे। आणि ते प्रश्न सोडवायच्या ऐवजी तुम्ही राहुल गांधींना वैयक्तिक टीका करताय। मला वाटतं अशा लहान सहान लोकांच्या टीकेकडे लक्ष द्यायची काही गरज नाहीये। म्हणजे आणखी काही त्यांची मतही आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण छात्रों की गूंज हा कार्यक्रम पाहिलाय तेव्हा एक विद्यार्थिनी येते, ती स्वतःच्या सगळ्या व्यथा मांडते। राहुल गांधी असं म्हणतात की तुम्ही मला बोलवा, मी तुमच्यासोबत सामील होईल असंही म्हणालेले होते। तर आता भाजप असं म्हणतंय की विद्यार्थ्यांवरती, आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू राहावं राहुल गांधींच्या पुढच्या दौऱ्यापर्यंत, म्हणून या विद्यार्थ्यांवरती दबाव देखील टाकला जातोय।
असं आहे, दबाव टाकून जर विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार असतील तर मग तुमचं सगळं सरकार आहे ना, केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, तुम्ही दबाव टाका. हम्म. असं दबाव टाकून आपल्याला प्रश्न सोडवता येणार नाहीत. हे मुळात त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, ज्याकरता विद्यार्थी आंदोलन करतात, ज्याकरता त्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा राहुल गांधींच्या पुढं छात्रों की गूंज कार्यक्रम मांडल्या, त्या प्रश्नाकडे तुम्ही बघा. बंदूक ठेवली खांद्यावर आणि लांबवलं आंदोलन वगैरे, म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत का नाहीत? का आम्ही राहुल गांधींच्या करता ते काहीतरी असं उगीच आंदोलन उभं करायला लोकांना सांगितलं? मग आमचं जर विद्यार्थी ऐकत असेल, तुमचं का नाही ऐकत, तुम्ही मग करा. मग असं फ्रिव्हलस शाळा म्हणतात की काहीतरी हास्यास्पद असे आरोप करण्यात काय अर्थ नाही. एक लक्षात घ्या की हे सगळ्या ज्या घटनाक्रम गेल्या 2 महिन्याचा आपण पाहिला, त्यामुळं भारतीय जनता पार्टी आता पॅनिक मोडमध्ये गेलेली आहे. उद्याची 2029 निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची, कारण आता नरेंद्र मोदी यांचा चेहरा चालेल का नाही, लोकसभेची निवडणूक 29 ऐवजी 28ला लवकर घ्यायची का, अमित शहाना उपपंतप्रधान करून त्यांना चेहरा प्रोजेक्ट करायचं का, हे सगळं चाललेलं आहे. ठीक आहे. स्वतः मोहन भागवतांना जर एक असा कार्यक्रम घडवून आणावा लागला, त्याचा अर्थ भाजपला भीती वाटायला लागली की आपली सगळी युवा पिढी, त्यांचे पालक, त्यांचे मित्र, ते सगळे आपल्या विरोधात गेले, ज्याने आपल्याला सत्तेवर आणलं. त्याकडे मूळ बघा. नीट परीक्षेचे पेपर किंवा प्रत्येक परीक्षेचे पेपर का फुटतात याचं सोडवायचा प्रयत्न करा. अगदी विद्यार्थ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, जे त्यांना इतके वर्षानुवर्ष भेडसावतात, त्याकडे खरं तर गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात, तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी. पुढची बातमी बघूया. मुंबई मनपाचे जनसंपर्क अधिकारी बदला अशी मागणी करणाऱ्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पाठराखण केली आहे. जनसंपर्क कार्यालयामधून महापौर